ॲक्च्युली ना फॅमिलीमधले म्हणजे जे जावा असतात ना, तर त्या नाही करत ह्या गोष्टी. आता काहीच एक 4-5 दिवसाआधी मी त्या घेऊन आले आणि रोज विचार करत होते यावर व्हिडिओ बनवायला, पण अजिबातच वेळ मिळत नव्हता. धाग्यांचं काम आहे आणि अशी सिंपल अशी ही बॉर्डर आहे. थोडी सिमिलर आहे मला असं वाटतं. ही माझ्या दिरांची चॉईस आहे, तर हे माझ्या सगळ्यात लहान दिरांनी घेतली आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. खूप आपल्या व्हिडिओमध्ये ना गॅप होत आहेत आणि खूप जास्त म्हणजे मध्ये 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 माझे व्हिडिओ येत नाही. अगदी 10-10, 15-15 दिवसांचा सुद्धा गॅप येतोय. तर 5-6 महिन्यापासून हे असं सुरू आहे. काही ना काही म्हणजे मध्ये मध्ये ना सुरू आहे. त्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाहीये किंवा व्हिडिओ टाकता येत नाहीये. व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा वेळ पाहिजे आणि तो सुद्धा मला मिळत नाहीये सध्या. तर जेव्हा जेव्हा थोडंसं वाटतं ना की आपण बनवायचं, काहीतरी शूट करायचं आणि तुमच्या समोर सादर करायचं, पण सध्या व्ह्यूज देखील तेवढे मिळत नाहीये. कारण एक कन्सिस्टन्सी जर असली ना आपल्या व्हिडिओ टाकण्यामध्ये, तर एक कुठेतरी आपल्या चॅनलला पुश मिळतो. युट्यूबच्या बऱ्याच अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या मला सुद्धा माहिती आहेत, पण आता काय करणार, त्या माहिती असून सुद्धा मला त्यावर काम करता येत नाहीये. तर कन्सिस्टन्सी होत नाहीये माझ्याकडून. पण नक्कीच मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत 2-2 दिवसाआड किंवा 3-3 दिवसाआड तरी एक व्हिडिओ यावा. प्रयत्न नक्कीच करत आहे आणि करेल. फक्त तुमची साथ मला हवी आहे की तुम्ही प्लीज चॅनलवर माझ्या टिकून राहा, बघत राहा माझे जे काही व्हिडिओज येत आहेत किंवा पुढे येतील. अनसबस्क्राईब करू नका माझ्या चॅनलला, एवढीच मी रिक्वेस्ट करेल. आणि आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की मागे मी तुम्हाला काही साड्या दाखवल्या होत्या, नंदांनी घेतल्या होत्या त्या. आणि जसं मी म्हटलं होतं ना की आमच्याकडे पद्धत आहे, जेव्हा वडील वगैरे वारतात ना, वडील किंवा मग आपले अगदी जवळचे नातेवाईक वगैरे, तेव्हा आपले बाकीचे रिलेटिव्ह जे असतात ना, ते आपल्याला एक म्हणजे साडी वगैरे देतात आणि गोड जेवण वगैरे करतात. तर ही पद्धत आहे त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी. तर आमच्याकडे पद्धत आहे ना की नंदात किंवा मग दुसऱ्या बहिणी वगैरे असं काही एक दुसऱ्याला आम्ही बाहेर काढतो, त्याला बाहेर काढणं म्हणतात आमच्याकडे. तर दुःखातून बाहेर काढणं त्याचा असा अर्थ आहे. तर तशाच माझ्या जावांनी सुद्धा मला केलं होतं. ॲक्च्युली ना फॅमिलीमधले म्हणजे जे जावा असतात ना, तर त्या नाही करत ह्या गोष्टी. पण माझी फॅमिली थोडीशी युनिक आहे. युनिक नाही असं नाही म्हणता येणार, पण खूप प्रेमळ आहेत. एक दुसऱ्यांचं खूप प्रेम आहे, एक दुसऱ्यांवर खूप जास्त त्यांचं म्हणजे एक असतं ना की आपण दुसऱ्यांना करतो तर आपल्या घरच्यांना का नाही करायचं, असं त्यांचं मत असतं. आणि तसंच माझ्या तिघेही जावांनी मला खूप सुंदर साड्या घेतल्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण एखादं निमित्त असतं आपल्याला काहीतरी देण्या घेण्याचं, आणि हे असं काही निमित्त म्हणजे खरं तर दुःखाचं निमित्त होतं, पण तरीही हेच एक निमित्त आहे की तुला मी काहीतरी घेतोय म्हणून. आणि तिघींनी मला खूप सुंदर अशा साड्या घेतल्या आहेत. त्यामुळे चला त्या तुमच्यासोबत शेअर करूया. खूप दिवसापासून त्यांनी मला ह्या साड्या घेतल्या होत्या. नंतर मग मी वहिनीकडे देऊन आली होती फॉल बिडिंगला. त्यांनी सुद्धा करून ठेवल्या होत्या, पण मला वेळच मिळत नव्हता ते आणण्यासाठी. आता काहीच एक 4-5 दिवसाआधी मी त्या घेऊन आले आणि रोज विचार करत होते यावर व्हिडिओ बनवायला, पण अजिबातच वेळ मिळत नव्हता. आणि आज मग निवांत झाले आहेत. सुंदर माझ्या जावानी मला साड्या घेतल्या आहेत, त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. खरंच प्रचंड आवडलेल्या साड्या आहेत आणि कलर कॉम्बिनेशन देखील खूप सुंदर आहे. तर मी नवीन काहीतरी घेते किंवा नाही नवीन काहीतरी मला मिळते भेट बनवून किंवा काही असं, मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. अगदी मोठ्यापासून तर लहाण्यापर्यंत मी म्हणजे शेअर करते. तर सगळ्यात पहिले मोठ्या जावेने जी घेतली आहे ना साडी, ते तुमच्यासोबत शेअर करते. सुंदर कलर आहे आणि खूप सुंदर त्यावर प्रिंट आहे. तर ही आहे ती साडी माझ्या मोठ्या जाऊबाईंनी मला घेतली आहे. तर बघू शकतात असं ग्रीन आहे, वेगळाच म्हणजे ग्रीन आहे हा. अगदी लाईट ग्रीन, पिस्ता ग्रीन तुम्ही म्हणू शकता. कॅमेरामध्ये थोडासा तो डार्क दिसतोय कदाचित, पण थोडा लाईट आहे. आणि ऑफ व्हाईटचं त्यावर अशा वेल आणि फ्लावर्स वगैरे काढलेले आहेत. तर खूप सुंदर असं अशी साडी आहे ही. आणि खूप लाईट वेट आहे, अगदी म्हणजे नेसायला अगदी खूप इझी होईल आणि खूप छान अशी दिसणार सुद्धा. खाली अशी बॉर्डर आहे, यावर ना धाग्याने असं काम केलेलं आहे. हे धाग्यांचं काम आहे आणि अशी सिंपल अशी ही बॉर्डर आहे. सिंपल आणि सोबर अशी साडी आहे ही. कुठल्या एखाद्या छोट्याशा फंक्शनला वगैरे तुम्हाला घालायची असेल तर अशा प्रकारची साडी नक्कीच घेऊ शकतात.
तर ही साडी खूप सुंदर दिसते, मला ही देखील खूप आवडली. चला पदर दाखवते. हा तिचा पदर आहे साडीचा आणि बघू शकतात किती सुंदर पदर आहे. याला सुंदर अशी प्रिंट आहे, म्हणजे अगदी असं खूप ना डार्क किंवा खूप अगदी बटबटीत किंवा अगदी डोळ्यांना असं म्हणजे त्रास होईल तसा कलर अजिबात नाहीये. स्मूथ कलर आहे, साडी देखील स्मूथ आहे आणि कापड देखील स्मूथ आहे. सिल्क आहे, अगदी सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्ही म्हणू शकता. तर तशी ही साडी आहे आणि हाताचा पदर आहे, खूप मस्त आहे. खूप आवडली मला ही साडी. तर मी याचे ब्लाऊज देखील शिवायला टाकला आहे वहिनीकडे, पण वहिनीला सध्या वेळ नाही मिळत आहे, म्हणून माझ्या ब्लाऊजला खूप वेळ लागणार आहे अजून. तर मी त्यांना म्हटलं निवांत शिवा, काही घाई नाही मला, कारण आता पुढचे जेव्हा फंक्शन सुरू होतील त्यासाठी अजून कोऱ्या साड्या पडून आहेत, त्या अजूनही मी नेसल्या नाही, तर त्या नेसायच्यात. त्यानंतर मग यांचे ब्लाऊज शिवून होईल तेव्हा ह्या नेसेल. आणि एक्झिबिशन मधून घेतलेल्या साड्यांचे ब्लाऊज अजून राहिलेलेच आहेत, त्यांची तर फॉल बिडिंग सुद्धा झालेली नाहीये. हाऊस खूप असते आपल्याला बायकांना साड्या वगैरे घेण्याची, पण जेव्हा हे ब्लाऊज शिवायचे असतात किंवा फॉल बिडिंग करायचे असते तेव्हा खरं जीवावर येतं. आपण एवढ्या साड्या घेतो नेसण्यासाठी, पण जेव्हा वेळ येते ना नेसण्याची तेव्हा दुसरीच कुठली तरी साडी आपण नेसून मोकळे होतो, कारण कधी कधी खूप घाई असते. तर छान अशी साडी असं वाटतं की सुंदर साडी आता नको नेसायला, ती व्यवस्थित नेसली जाणार नाही, नंतर नेसू म्हणून ती मग तशीच पडून असते. तर माझं असं बऱ्याचदा होतं. तर बघा छान साडी आहे, खूप सुंदर आहे, स्मूथ असं टेक्स्चर आहे तिचं, खूपच छान आहे. आता मी योगिताने घेतलेली साडी तुम्हाला दाखवते. योगिता म्हणजे माझ्या नंतरची जाऊ, माझी 3 नंबरची जाऊ. तर तिने देखील खूप सुंदर असा कलर घेतलाय, जो मी म्हणजे ह्या रंगाची माझ्याकडे एकच साडी होती आधी, त्यानंतर मी हा रंग घेतलाच नव्हता. खूप वाटायचं की आता मी शॉपमध्ये जाईल तर हा कलर घेईल, पण वेगळाच कलर आपण घेऊन येतो, जसं आपलं दरवेळेस म्हणजे होतं असं की विचार करून आपण जातो काही शॉपमध्ये आणि काहीतरी वेगळंच घेऊन येतो. तर हा कलर मी घेतलाच नव्हता आणि मग जेव्हा तिने ही साडी दिली ना तर खरं मी खुश झाली की छान असं म्हणजे अशा सुंदर रंगाची साडी मिळाली मला. हा रंग माझ्याकडे नव्हताच. आणि याची बॉर्डर देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. अशी डबल तिला अशी बॉर्डर आहे आणि मध्ये फ्लावर प्रिंट आहे, सुंदर प्रिंट आहे अशी, बघू शकतात. सुंदर आहे, याचं कॉम्बिनेशन खूप असं वेगळं वाटतंय. हा थोडासा कॉफी कलर आहे बॉर्डर मध्ये आणि हा ऑरेंज कलर, खाली देखील हा कॉफी कलरची बॉर्डर आहे आणि मध्ये हे मल्टी कलरचे फ्लावर्स आहेत. तर किती सुंदर वाटतंय ना, थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन वाटतंय. पूर्ण बॉर्डर अशीच आहे आणि याचं ब्लाऊजला देखील ना ही बॉर्डर येत आहे, तर खूप छान वाटतंय. म्हणजे पूर्ण ब्लाऊज असं आहे या प्रिंटचे, तर याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटणार आहे ते. फोनमध्ये कॅमेरामध्ये ना तुम्हाला थोडं डार्क वाटत असतील हे कलर, पण डार्क अजिबात नाहीये. थोडासा आपल्याला म्हणजे फरक पडतो कॅमेरामधून बघताना आणि असं लाईव्ह बघताना. तर असा एवढा असा डोळ्यात खुपणारा कलर नाहीये. खूप सुंदर कलर आहे हा आणि खूपच आवडला मला. आणि ही जी बॉर्डर आहेत ना हे दोन्ही साईडला आहे, वर आणि खाली दोन्ही साईडला आहे. चला आता पदर दाखवते. तर जशी ती मिडल बॉर्डर आहेत ना तसा याचा पदर आहे. तर ही जवळपास ना कलमकारी प्रिंट सारखी आहे. ही प्रिंट थोडी सिमिलर आहे मला असं वाटतं. तुम्हाला म्हणजे कुठली ही प्रिंट वाटते मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. तर अशी सुंदर प्रिंट आहे. असा हा पदर आहे छान, त्यावर वेल बुट्ट्या वगैरे आहेत. इथं बघा मोर आहे, इथं देखील मोर आहे, 2 मोर आहेत हे आणि मल्टी कलरचे हे मोर आहेत. सुंदर डिझाईन आहे. थोडीफार खरंच मला म्हणजे सिमिलर वाटते कलमकारी प्रिंट सारखी. छान दिसत आहेत हे मोर देखील, बघा त्यांचा पिसारा बघा. सुंदर पदर आहे आणि सुंदर कलर देखील, कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हे ऑरेंज आणि कॉफीचं. आणि सगळ्यात लहान जावेने देखील मला साडी घेतली आहे. तिला तर मी नको बोलली की तू लहान आहे, तू नकोच घेऊ म्हणून. आणि खरं तर हे निमित्त नव्हतं घ्याय, म्हणजे बाबा गेल्यावर ते नवीन साड्या खरं तर ह्या घेणं खूप म्हणजे दुःखद होतं. पण खरं तर त्यांचंही मला मन मोडता आलं नाही, कारण त्यांना असं होतं की हेच एक निमित्त आहे, असंच काहीतरी निमित्त असतं की आपण एक दुसऱ्याला काहीतरी घेत असतो. त्यामुळे मग त्यांनी ह्या साड्या मला घेतल्या आणि जाणून त्यांनी चांगल्या घेतल्या की मी नेसाव्या म्हणून. तर लहान जावेने सुद्धा खूप छान साडी घेतली. बरं जावेचंच नाही नाव घेते मी, म्हणजे दिरांनी घेतली असं म्हणते. दीर व्हिडिओ बघतील तर म्हणतील फक्त जावांचंच नाव घेतलं म्हणून. तर ही माझ्या दिरांची चॉईस आहे. तर हे माझ्या सगळ्यात लहान दिरांनी घेतली आहे. खूप छान याचे कलर आहे, खूप मस्त कलर आहे, बघू शकतात.
थोडासा रामा ग्रीन असं आपण म्हणू शकतो याला. खूप सुंदर कलर आहे आणि याची पूर्ण प्रिंट ना अशी आहे. दाखव, ही साडी अशी आहे पूर्ण. यामध्ये ना स्क्वेअर्स आहेत, पूर्ण स्क्वेअर आहे. जवळून दाखवते. आणि त्यावरती मध्ये मध्ये प्रिंट आहे, वेगवेगळी हत्तीची प्रिंट आहे, अजून वेगळी वेगळी प्रिंट आहे, बघू शकतात. आणि मध्ये मध्ये थोडासा पिंक कलर त्यांनी ऍड केलेला आहे. इथं वेगळी प्रिंट आहे थोडी या साईडला. तर काही हत्ती आहेत आणि काही अशी डोक्यावर मडके घेऊन म्हणजे चालणारी बाई आहे, बघू शकता. ही प्रिंट आहे. तर अशी वेगवेगळी प्रिंट आहे यामध्ये. ह्या साडीची जी म्हणजे खास गोष्ट आहे ना, हिचा पदर, तो दाखवते मी तुम्हाला. हा तिचा पदर आहे. अगदी रिच पल्लू आहे हा. खूप अगदी म्हणजे एखाद्या कांजीवरम साडीचा असतो ना तशा प्रकारचा आहे. ही देखील सिल्क मध्ये आहे आणि बघू शकतात किती सुंदर पदर आहे याचा. यावर देखील घागर घेऊन चालणाऱ्या बायका आहेत खाली पदराच्या बॉटमला. अगदी तुम्हाला दिसत असेल. आणि यावर छोटे छोटे स्टोन्स आहेत आणि असा हाफ पिंक आहे. त्यानंतर परत असं ग्रीन स्टार्ट होतो आणि त्यामध्ये पिंक आणि असे ब्राऊन कलरचे जे बॉक्सेस आहेत त्यामध्ये प्रिंट केलेली आहेत. पिंक आणि गोल्डन असं असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि म्हणजे आपण पूर्ण असं वेअर करतो ना पदर, इथपर्यंत हे पूर्ण स्टोन्स आहेत. असं भरलेला पदर आहे छानपैकी. स्टोन देखील बघा शाईन करत असतील इथं. ही थोडी हेवी आहे, म्हणजे वजनदार आहे, नेसायला सुद्धा आणि दिसायला सुद्धा खूप हेवी आहे. मग अशी योगिताने घेतलेली साडी जी दाखवली ना, ती पण खूप लाईट वेट स्मूथ. तिघहीतच आहे ना लाईट वेटच आहे, स्मूथ आहेत आणि खूप छान छान आहेत. म्हणजे असं पटकन नेसून होईल साडी, की अगदी आपल्याला घाई आहे आणि पटकन नेसून म्हणजे होईल आणि जाता येईल. तर अशा सुंदर साड्या म्हणजे ह्या जावांनी घेतलेल्या आहेत. त्यांचं प्रेम आहे या साड्यांमागे. आमचं ना एकत्र होणं फारच म्हणजे कमी होत आहे हल्ली, कारण की सगळ्यांचंच बिझी शेड्यूल सुरू आहे. त्यामुळे जसा जसा वेळ मिळतो तसे आम्ही यावेळेस म्हणजे भेटतोय. नाहीतर आमच्या भेटीचे किंवा मग एन्जॉयमेंटचे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत, पण आता सगळेच गुंतलेत. अगदी सगळ्यांचाच अशी वेळ आली आहेत ना, सगळे आपल्या कामामध्ये खूप बिझी झाले आहेत. तर हरकत नाही, जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करतेच. तर चला, अशी सुंदर अशी साड्या मी तुम्हाला दाखवल्यात. हे कलेक्शन तुम्हाला दाखवलं नवीन साड्यांचं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि यातली कोणती साडी तुम्हाला जास्त आवडेल ते देखील सांगा. बाकी आपले व्हिडिओ येतच राहतील. मी प्रयत्न करेल कंटिन्यू आणण्यासाठी, काही कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण बघूया कसं जमतंय ते. तुमचे साथ असेल ना तर मी नक्कीच प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.